आपण कढईमध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलंय. आता कांदा टाकूया. आपल्याला इथं बरिस्ता करायचा आहे. आपण कांदा तळून घेणार आहे बरिस्त्यासाठी. एकसारखं आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आपण एक साईडला बरिस्ता तळून घेतोय, दुसऱ्या साईडला भात शिजवून घेणार आहे. त्यासाठी टोपात पाणी घेतलंय, त्यामध्ये मीठ, तेजपत्ता आणि खडे मसाले टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण तेल ओतणार आहे. पाण्याला उकळी आली आपल्या. आपण इथे 1 तास तांदूळ भिजवून घेतलेला आहे. आता तो तांदूळ त्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहे. तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. आपला बरिस्ता आता तळत आलेला आहे. इथं आपला एक साईडला आपण बरिस्ता तळतोय, होत आलाय तळून, आणि एक साईडला आपण भात शिजत घातलाय. आपला बरिस्ता तयार झालाय. आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं आपला बरिस्ता आपण काढून घेतला एका प्लेटमध्ये. इथं आपला भात शिजून तयार आहे. आता तो एका आपण चाळणीत गाळून घेणार आहे. आपण इथं चिकन घेतलंय, त्यावर मीठ टाकून घेतलंय, हळद. आपण इथं चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. इथे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आपण मॅरिनेट केलेलं चिकन 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. इथं आपण बरिस्ता तळलेलं तेल आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. त्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकणार आहे आणि परतून घेणार आहे. आपल्याला कांदा लाल नाही करायचा, फक्त मऊ करून घ्यायचा आहे. आपला कांदा थोडा परतून झालाय, त्यामध्ये आपण टमाटे टाकणार आहे. टमाटे पण आपण मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे. त्यामध्ये काजू, याला सगळं आपण छान असं मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा आणि टमाटे तो मऊ झालाय. आता थंड करू आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. तेल तापलंय, त्याच्यात आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊया. आपण गॅस बारीक ठेवलेला आहे, तर मोठ्या गॅसवर टाकलं तरी अंगा उडेल. परतून घेऊया. इथं आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचं. आपण कांदा ते पहिले भाजून घेतलेले आहे ना, त्यामुळे जास्त नाही परतवायचं. आपण इथं हळदी पावडर, किचन किंग मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आता ती टाकूया, मिक्स करून घेऊ. आपण मसाले टाकल्यानंतर परतून घेतले छान. आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. चवीनुसार मीठ, टाकल्यानंतर मिक्स करून घेतलंय. ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि ते ओतून घेतलंय आणि सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. आपण झाकण ठेवून घेतलंय चिकन शिजेपर्यंत. आपण झाकण खोलून बघू. हलकीशी उकळी यायला लागली आहे. मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवून घेऊ. झाकण काढूया. मिक्स केले आपण. इथं आपलं चिकन शिजलंय. आता त्यामध्ये आपण बटर टाकणार आहे आणि वरून फ्रेश क्रीम टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं. आपण इथं बटर चिकन बिर्याणी बनवतोय आणि आपण कधीतरी करतो, नेहमी करत नाही. त्यामुळं थोडं जास्तीचं बटर आणि जास्तीची क्रीम लागते. त्यामुळं कमेंट नका करू की एवढं खाऊन कसं जमणार, काय होणार. आपण थोडी साखर टाकली. बटर चिकन हे थोडंसं गोडसर असतं ना, म्हणून आपण वरतून साखर टाकली थोडीशी. इथं आपलं बटर चिकन शिजून तयार आहे. गॅस बंद केलाय. आता आपल्याला स्मोक देणार आहे. आपण कोळसा ठेवलाय आणि त्याच्यावर तेल ओतणार आहे. वरतून झाकण ठेवणार आहे. झाकण काढूया. इथं आम्ही तेल टाकलेत. तुम्हाला तूप आवडत असेल तुम्ही त्याच्यावर तूप टाका. इथं आपलं बटर चिकन तयार. आपण बटर चिकन केलेली कढई आहे, तीच कढई घेतली आहे. त्यातलं अर्ध चिकन काढून घेतलंय. थोडंसं चिकन खाली ठेवले. त्यावर आता आपण उकडलेला भात टाकणार आहे. आपला भाताचा थर लावून झालाय. त्यावर थोडासा बरिस्ता, पुदिना आणि कोथिंबीर
बटर चिकन बनवले तो देणार आहे आपण त्याच्यावरती. त्याच्यावरती आपण परत भात टाकणार आहे. भाताचा थर लावून झाल्यावर त्यावर परत बरिस्ता, परत कोथिंबीर आणि पुदिना टाकणारे वरतून. त्यावरती अंडी ठेवणारे उकडलेली. अंड्याचे आपण काप करून घेतलेत. आपण तवा तापत ठेवलाय, त्यावर बटर चिकन बिर्याणी ठेवतोय. आपण बटर चिकनला स्मोक देऊन घेणार आहे. कोळशावर आपण बटर टाकतोय आणि त्याच्यावर झाकण ठेवतोय. 5 मिनिटासाठी आपण फास्ट गॅसवर आणि 5 मिनिटं आपण स्लो गॅसवर ठेवणार आहे. झाकण काढले. बिर्याणी तयार आहे दम देऊन. आता आपण सर्व करूया.